सुद्धा टाकतात. छान असे आंबे एक नंबर. आणि हा असाच खायला मग काय मज्जा येईल ना एकदम. नुसता मासाळू मासाळू आंबा नुसता मासाळू होता. मस्त एक नंबर ना. हा एक नंबर. ते छोटे छोटे केसर आले ना जराशी. कोकण चंजेरी चॅनलमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे. कशा सगळ्या मजेत ना. तुम्ही मंडळी कालची व्हिडिओ तर बघितली असेल. आपण गावानं काय काय आणलेलं, काजू, आंबे, जांभळा सगळे आणलेले आहेत. ते भरपूर असे भेटले मला. जांभळा भरपूर अशी गावी मिळाली. ते आपण कालच्या व्हिडिओमध्ये पाहिलातच. पेटी पण झाली थोडी. पेटी अजून आंब्याची ही अर्धी संपवली आम्ही खाऊन खाऊन. टोटल किती पेटे आहेत? 1 2 3 4 आणि ती 5वी पेट आहे. गाडीमध्ये जागा नव्हती तरी पण आम्ही आंबे असे फुल कोंबून घेऊन आलो आहोत मुंबईला. आंब्याचा बॉक्स ठेवलं नाही. एक राहत होता तरी पण कोंबून आणलं. आंबे तर फक्त मे मध्येच खातो. तर नंतरला पुढे पण आपल्याला वर्ष एंड होता जर आंबे खायची इच्छा झाली असेल तर आपण आज आहे ना आमरस बनवणार आहोत, जो की असं वर्षभर टिकतो. एवढे सगळे आंबे आहेत, एवढे सगळे तर आपण खाऊ शकत नाही सगळे. तर त्याच्यात आपण आमरस बनवायचा म्हणजे वर्षभर हवं तेव्हा आपण खाऊ शकतो. मस्त फुल पिकलेले आंबे आहेत एकदम प्रॉपर. तरी बघा गावावरून अशी आंब्याची पेटी आणलेली. तर मी आता ते खोलते. आणि बघा गावी ना याच्यामध्ये आमच्याकडे असा भाताचा पेंडा टाकतात. त्याच्यानंतर इकडे असा पेपर सुद्धा टाकतात. छान असे आंबे हे बघा. ते एक नंबर. एक नंबर एकदम. काय डायमंड. पेटी मधले डायमंड. बोललं ना सोन्याचा भाव सोना. घेऊन बघ हातामध्ये. कोकणातला सोना एकदम. साईज पण बघा पूर्ण माझ्या हाता एवढा आहे पूर्ण. गरम गरम आहे एकदम. मस्त पेंड्यात ठेवलेले. पेंडर ठेवले ना म्हणून गरम गरम आहेत एकदम. मस्त आहे ते एकदम. पिकले ते बघा. मस्त पिकले तसे सगळे. हे म्हणजे ना आम्ही जे गावाला कमी वगैरे असतात ना आंबे त्याचेच आंबे आहेत. म्हणजे याच्यावरती कुठला केमिकल वगैरे वापरलेला नाही. प्रॉपर म्हणजे असे झाडावरून काढतात तसेच पेटीमध्ये टाकतात. अस्सल एकदम. नॅचरल गावचे नॅचरल आंबे. तर हे आंबे असे ठेवलेले पेंड्यावरचे. तर एकावर एक असे थर असतात. तर हे इथं पाहू शकता. हे पहिलं वरची लेवल झाली. आणि याच्या खाली पण एक लेवल आहे. खाली पण आहे ते बघा. खाली पण आहे. काढून बघू द्या. असं वाटतं फुल गरमागरम ओव्हन मध्ये आहे बघ. पेंड्यामध्ये आहेत ना. थोडीफार हीट आहे. ह्याला तर आंब्याची आळी बोलतात. पेटीमध्ये ठेवतात. तर आता मस्त सगळे आंबे बाहेर काढून घेऊया. इथं असे खोक्यामध्ये ठेवलेले आहेत. आणि आमच्या गावी जास्त आंबे असलेले ना असे हापूसचे. तर गावी हारा असतात. हारा किंवा टोपली माहिती आहे ना. त्याच्यामध्ये असे पेंडे ठेवतात. पेंड्यामध्ये एक असे आंबे लावतात. तर त्याला आळी बोलतात. आंब्याची आळी. ते हे गरम गरम आहेत पेंड्यामुळे. तर चला आता आपण आंबे काढून घ्याव्यात सगळे अशा मस्तपैकी. आणि धुवून आमरस बनवायला सुरुवात करूया. तर दुसरी पेटी ओपन करूया आपण. हे बघा पण मस्त. पण याच्यात एक हा बघा असा खराब झाला. कधी कधी एक आंबा असा खराब होतो पेटीमध्ये. जास्त पिकलेला अगोदर टाकलेला. फक्त खराब झाला. बाकी बाकीचे हे सगळे मस्त आहे. चांगले आहेत. एखादा असं खराब होतं कधी ना कधी पेटीमध्ये. मस्त बघायला ना आंबा कसलेला आहे. भारी आहेत बघा. पिवळं पिवळं जमत. आणि इकडे पप्पा सुद्धा जॉईन केलेत आम्हाला आमरस बनवायला. ना त्याचे पाण्यात टाकून घेते मी टपामध्ये. त्यांना अशी छान अशी धुवून घ्यायची. जबरदस्त. तर अशा प्रकारे सगळे मम्मीने पप्पाने कापून घेतलेले आहेत. सगळे नाही म्हणजे नेमकेच. तर आता त्यातला काय गर बोलू शकतो काय आला. गर असा काढून तर घेऊया. आंब्याचा पूर्ण गर साईडला काढून घेतोय. नंतर मिक्सरला वाटून गाळून घ्यायचं. मस्त बघ कसा. पप्पाने बघा कशी आंबे काढले सांगितले. मस्त. त्याला आता असे सगळे काढून घेते आणि नंतर मग मिक्सरला वाटूया आपण. तर अशा प्रकारे सर्व आम्ही आंब्यांचा गर काढून घेतलेला आहे. आणि आता वाजले 5:15. किती आपल्याला 1.5 तास गेला काय? 1.5 तास गेला याला सगळा काढून. आंबे धुवून स्वच्छ पुसून छान असा गर काढून घेतलेला आहे. आता ह्याला आपण मिक्सरला बारीक करून घेऊया. आणि हा असाच खायला मग काय मज्जा येईल ना एकदम. नुसता मासाळू मासाळू आंबा नुसता मासाळू होता. मध्ये घ्यायचा आणि खायचं चमच्याने. मस्त
साखर विकर टाकून, साखर टाकायची गरज पण नाही, एवढं गोड आहे. नको, गोड आहे, भरपूर गोड आहे. तर त्याला हे बघा मस्त असे आंब्याचा गर आहे, मिक्सरमध्ये टाकून घेते आणि मिक्सरला छान असं फिरवून घेऊया आपण. तर इकडे पाहू शकता मिक्सरला छान असं वाटून झालेलं आहे बघा, मस्त असं बारीक झालंय. त्याला आपण इथं टाकून घेऊया गाळणीवरती. मग आता गाळणीतून छानल्यावर मस्त एकदम क्रीमी टेक्स्चर येईल ना. आणि गाळणीतून असा गाळून घ्यायचा, म्हणजे कसं एक असं धागा वगैरे म्हणजे आंब्याचा केसर वगैरे कुठं असला ना तर निघून बाहेर येत. त्याच्यात शक्यतो नसतं. आंब्याच्या केसरी कशात असतं, तर बाहेरचे आंबे असतात नाही का त्याच्यामध्ये असतं. हा एकदम मऊसूत आहे बघा, बघा कसं लय भारी वाटतंय बघा. तरी पण गाळून घ्यायचं आपण, म्हणजे कसं गाळलं की बरं आपलं. अर्धा तासात काढते आणि त्याच्यानंतर हे बघा हे असं केसर निघतात त्याचे, ते साईडला काढून ठेवते वाटीमध्ये. तर अशा प्रकारे आम्ही मस्तपैकी भरून भरून 2 टोप आंब्याचा पल्प काढलेला आहे. तर त्याला आता आपण गॅसवर कढवून घेऊया. त्याला छान असे मंद आचेवर ढवळून उकडून घेऊया. त्याला जे कंपल्सरी ढवळायचंच असतं का? ढवळायला लागतं, लागून नाही द्यायचा. जे कंटिन्यू ढवळायचं की? हा कंटिन्यू ढवळायचा, थोडा वेळ थांबायचा आणि ढवळून घ्यायचा, जेणेकरून लागला नाही पाहिजे. असं मस्त आरामात मंद आचेवर त्याला पूर्ण आपण तो हा, चाळणीमध्ये चाळलाय म्हणून तो बघ पूर्ण क्रीमी झालाय असा. मस्त एक नंबर ना, हा एक नंबर. ते छोटे छोटे केसर आले ना जराशी, हा. हवं कसं मस्त येते, एक नंबर. हवं थरावर थर लागतात बघ. तर आता मी हे दोन्ही टोप पण असे गरम करून घेतो आणि पुढची प्रोसेस तुम्हाला लवकर सांगू. त्याला उकडी येईपर्यंत उकडून घेऊया, असे आतमध्ये छोटे छोटे उकडी यायचे. पाहू शकता मंडळी, आंबा तर गोड आहे तरी सुद्धा छान टिकण्यासाठी आणि त्याला छान एक चकाकी येईल त्यासाठी मी इथं अर्धी वाटी अशी साखर टाकून घेते. असे ढवळताना मग छान असे त्याला चकाकी येईल अशी, आणि आपला आमरस सुद्धा खूप छान टिकेल असं. छान असे ढवळून घ्यायचे. तर पाहू शकता मंडळी, हे बघा असं छान असं आपला आमरसाला असे बुडबुडे आलेले आहेत. अशा प्रकारे आपला आमरस तयार झालेला आहे. आता मी गॅस बंद करते. तर अशा प्रकारे आमचा आमरस बनून झालेला आहे. बघू शकता एवढा हा एक टोप आहे, ते आम्हाला थंड करत तसं ठेवलेलं आहे. मजा आली की नाही? तयार झालं ते पाहू शकता. त्याचा कलर बघा कसा आलेला आहे. आणि एवढी मेहनत कधीपासून त्याला कधी बसलेलो आपण बनवायला? 4 तास झाले. 2-3-4 तास झाले. बघू शकता 6:15 वाजले. हा 6 झाले ना. आता रेडी झालेला आहे. इकडे कलर बघता छान आलेला आहे. आणि इकडे पण हे बघा मस्त असं आंबट झालेलं आहे एकदम. हा गरम गरम पूर्ण गरम आहे, पूर्ण गरम आहे. या सर्वांनी आमरस खायला ओरिजिनल बघा एक नंबर असा मस्त झालेला आहे. घरचा आमरस पार्टी आमच्या सगळ्यांची. मस्त असा ठीक पण आहे, घट्ट वगैरे पण आहे. हा जिगोर टाकल्यावर ना एकदम कसं भारी वाटतं ना रे. मस्त एक नंबर असा घरच्या घरी बनवलेला आमरस तयार झालेला आहे. मस्त असा टेस्टी. ह्याला आहे ना डबा एकदम सुका कोरडा करून त्याला फ्रीजरमध्ये ठेवायचा मंद झाकण करून, आणि बरोबर तो 1 वर्षभर टिकतो चांगला. आणि त्याला जर आपला काढायचा असला ना ती पळी वगैरे असा भांडा घ्यायचा सुका आणि त्याच्याने काढायचा. वाला भांडा पुन्हा त्याच्यात टाकायचा नाही. वाला जर भांडा टाकला त्याच्यामध्ये तो लगेच खराब होईल. तर अशा प्रकारे साठवणीचा आमरस तयार झालेला आहे. तुम्ही सुद्धा असंच नक्की बनवून ठेवा आणि वर्षभर आमरस खा. जर ही आमरसाची व्हिडिओ जर तुम्हाला आवडली ना तर लाईक करा, शेअर करा आणि छान कमेंट करा. चॅनलवर नवीन असेल तर जरूर सबस्क्राईब करा. आणि व्हिडिओ बघल्यावर धन्यवाद. बाय बाय.